पुढे बातमी जळगावमधून येते। जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आणि प्रभाग 5 मधून विजय झालेले उमेदवार विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या। विष्णू भंगाळे यांच्या निवासस्थानाबाहेर उभी असलेली चारचाकी मध्यरात्री तिच्या काचा फोडल्या। अज्ञात व्यक्तीने दगड मारून वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती समोर येते। घटनेमागचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या कारची तोडफोड झाली आहे। विष्णू भंगाळे यांच्या कारच्या काचा फोडलेल्या आहेत। अज्ञात व्यक्तीने काचा फोडलेल्या आहेत आणि तोडफोडीचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। तरी निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच्या काही घटना आता पुढे येतात। काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना झालेल्या आहेत। तर ही विष्णू भंगाळे यांची कार आहे, त्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। जळगावमधले शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत विष्णू भंगाळे आणि प्रभाग 5 मधून ते विजयी झालेले आहेत। मात्र भंगाळे यांच्या चारचाकी वाहनाच्या काही लोकांनी काचा फोडल्याचं पाहायला मिळतंय। अज्ञात व्यक्तींनी काचा फोडलेल्या आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी जळगावमधून आपल्या बरोबर जोडले गेलेत। वाल्मिक, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख भंगाळेंच्या कारच्या काचा फोडल्यात असं कळतंय, काय नेमकं कारण काय असावं? निश्चितच बघायला गेलं तर काल महायुतीला मोठ्या प्रमाणात विजय मिळाला होता। मात्र याच ठिकाणी बघायला गेलं तर जे प्रमुख होते जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांची कार्यालयाच्या बाजूला एक ओपन जागा आहे, त्या ठिकाणी यांची चारचाकी वाहन तिथं लावण्यात आलं होता। मात्र रात्री हल्लेखोरांनी त्याच्या गाडीवर दगडफेक करण्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। त्यानंतर त्यांच्या गाडीचे काचा फोडण्यात आलेला आहे। रात्री सुमारे 2 वाजेच्या आसपास झाल्याची माहिती आहे। आता विष्णू भंगाळे जे आहे हे साधारण पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा देखील दाखल करण्यात आहे। त्यांच्याकडे काही सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त झालेले आहे आणि त्या माध्यमातून ते पोलिसांकडून जाऊन गुन्हा दाखल करण्यात आले। मात्र याच संदर्भात बघायला गेलं तर कुठेतरी राजकीय वातावरण पुन्हा आता निवडणूक झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर तापायला पाहायला मिळत आहे। ठीक, वाल्मिक धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। जळगावमधली एक महत्त्वाची घटना। पार्किंगमध्ये रिकाम्या प्लॉटमध्ये गाडी लावलेली होती, त्याच्यावर अज्ञात इसमाने याच्यावरती दगडफेक केलेली दिसते। 2-3 दगड याच्यावरती मारलेले दिसत आहेत। नक्कीच अशा याचा केलेल्या आरोपीला दंड झाला पाहिजे हीच आमची इच्छा आहे, कारण की ही प्रवृत्ती चांगली नाही आहे। या प्रवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे आणि संयम आणि संयमता हे पाळण्याचं काम मी मागील काळापासून करतो आहे, परंतु त्याचा अंत पाहू नये, अन्यथा याचं उग्र रूप घेण्यास मलाही वेळ लागणार नाही।